गडचिरोली खून प्रकरण उघडकीस. गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा गावात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा अवघ्या 12 तासात उलगडा करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले. स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार 8 मे रोजी सायंकाळी मौजा मेंढा येथे अक्षय भानारकर यांच्या घरी श्यामकला सुखदेव किरंगे यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित सुदामा रामभाऊ चौधरी याला चंद्रपूर येथून ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान पूर्व वैमनस्यातून आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने श्यामकला किरंगे यांचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली. यानंतर पोलिसांनी सुदामा रामभाऊ चौधरी वय वर्ष 33 राहणार शिरसगाव जिल्हा अहिल्यानगर तसेच चेतन धर्माराव खोब्राकडे राहणार इंदिरानगर गडचिरोली यांना अटक केली. तर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आलंय. सध्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे करत आहेत. अत्यंत कमी वेळात तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे गंभीर गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक करण्यात येत आहे.